सामन्याला इथून पुढे होते सुरुवात. तेजस सुतार अशोक शिंदे ही जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती प्रशांत जाधव. पहिला बॉल वेगात टाकलाय, ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, दिशा खराब, वाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती ऍड होतात. या 2 धावेने धावसंख्येला मात्र श्री गणेशा खातं उघडलंय. तेजस सुतार स्ट्रायकर्स एंड वरती आपल्याला पाहायला मिळतात. बागफुटला गेले, कट केला, बॉल हवेमध्ये एरियल स्ट्रोक पाहायला मिळतोय. डिक्लेअर मध्ये 1 धाव सिंगलच्या स्वरूपात इथं धावफलकावरती ऍड झाली. धावसंख्या आता 3 या आकड्यावरती आपण पाहतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती आहे. पॉवरफुल गोलंदाजी इथे आपण पाहतोय. पहिला बॉल थोडासा एक्स्ट्रा जरूर खर्च केला, मात्र त्यानंतर एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये देखील हाताळला गेला. धावसंख्या 3 या आकड्यावरती षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला चालू आहे. तीन धावा धावफलकावरती स्ट्रायकर सेनवरती बॅटर तेजस सुतारला आपण पाहतोय. कमी उंचीचा घातक फलंदाज या इचलकरंजीचा स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट. उलटॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, यावेळेस फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. धावफलक मात्र आपण पाहिलं तर स्थिरावलं जात आहे. 3 या आकड्यावरती धावसंख्या. षटक क्रमांक 1 चा खेळ, पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आतापर्यंत 3 धावा बनवल्या गेल्यात. अगदी विचार केला तर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये म्हणावी लागेल. बागफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, यावेळेस गोशांकित क्षेत्र. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळते. या एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावत आहे. 4 या आकड्यावरती धावसंख्या आता पोहोचते. सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एकेरी दुहेरी धावेने धावफलक हलत ठेवलं जात आहे. पहिलं षटक आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर पहिलं आणि दुसरं षटक टार्गेट केलं जाते. मात्र या सामन्यामध्ये या इनिंगच्या खेळामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये संयम इथे फलंदाजांचा आपण पाहतोय. 4 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ओव्हरपिच बॉल मिड ऑफला क्लिअर केलंय. क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये बॅकअप येत आहे. सिंगल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिलं तर 5 या आकड्यावरती आता पोहोचते. 5 ऑन दी बोर्ड, 5 धावा धावफलकावरती. दरम्यान तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गंगासाई स्पोर्ट्स आणि ए स्पोर्ट्स मध्ये हा सामना रंगत असताना पाहायला मिळतोय. दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. दोन्ही संघाने या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केलाय. मात्र या सामन्यामध्ये कोणता संघ विजयी ठरणार, कोणता संघ विजयावरती शिक्कामोर्तब करणार आणि विजय रथ आपला पुढे घेऊन जाणार, यासाठीचा हा सामना महत्वाचा सामना आपण पाहतोय. ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न, स्विंग ॲट मिस, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने दबाव बनवण्याचा प्रयत्न गोलंदाजांचा पाहायला मिळतोय. 5 या आकड्यावरती धावफलक. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, पॉवरफुल गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 5 या आकड्यावरती धावफलक. 1 बॉल शेवटचा या षटकाचा मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. बागफुटला गेले, टॅप केलंय, कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. डॉट बॉल येतोय. षटकाची समाप्ती. पहिलं षटक पॉवर प्लेचं फक्त आणि फक्त 5 धावांचं राहिलंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये यशस्वी गोलंदाजी राहिली आहे. आता आपण पाहिलं तर 42 चेंडू इथून पुढे शिल्लक आहे. 7 षटकांचा खेळ इथून पुढे शिल्लक आहे. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये कशा प्रकारे पवित्रा फलंदाज वाचवतायत तो पाहूया. मात्र त्या अगोदर डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. फलकावरती सुनील आलेत. गोलंदाजी मार्क वरती, कट करण्याचा प्रयत्न, फ्री होम डिलिव्हरी, परतीचा प्रवास, पहिला धक्का. फलंदाज तेजस सुतार बॅक टू दी पवेलियन.
धन्यवाद डीजे. 5 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय. पहिली विकेट 5 या आकड्यावरती नवीन बॅटर महेश. हा ट्रॅकर साइडला स्क्वेअर लेगचं क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक. 4 धावेंसाठी चौकार. जरा लवकर लवकर मॅच चालवायची आहे. फिल्डिंगच्या संघाला विनंती आहे. नववी आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. 9 ऑन दी बोर्ड. हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न, मात्र इथे फाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव धावफलकावरती लगावली जाते. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावफलक डबल डिजिट 10 या आकड्यावरती पोहोचते. 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दरम्यान दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील दिशा करा पाहायला मिळते. बॅक टू बॅकचे 2 व्हाईट बॉल आणि या 2 व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या 11 या आकड्यावरती. इलेव्हन ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती. केडीसी लाईव्ह या वाहिनीवरती ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. हॅलो. संपूर्ण स्पर्धा केडीसी लाईव्ह या वाहिनीवरती आपल्याला पाहायला मिळते. ओमकारशी पाटील सर आणि त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेमध्ये काम करत असताना पाहायला मिळते. पिच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस चाललाय सर. विकेट किपरच्या आता डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. मैदानाच्या आतमध्ये 11 या आकड्यावरती धावफलक स्थिरवलाय. आतापर्यंत दबदबा गोलंदाजांचाच पाहायला मिळतोय. अकरा या आकड्यावरती धावफलक. दरम्यान दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 11 या आकड्यावरती धावफलक. षटक क्रमांक 2 चालू आहे. अजूनही 3 धावांचा 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. आडवा बॅटने केला कडवा प्रहार. बॉल सीमा पार. धावा मिळतात 6. नोबल हॉस्पिटल षटकार. हॅलो. हॅलो. राज संगम स्पोर्ट्स बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण तयार राहायचंय. बॉल बाहेर गेलेले आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. हॅलो. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा फोर्स करण्याचा प्रयत्न. फटका फसला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेट आली आहे. दुसरा धक्का. दुसरा फलंदाज महेश बॅक टू दी डगआउट. प्रशांत आले गोलंदाज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अगदी पाहिलं तर 17 या आकड्यावरती दुसरी विकेट गमावली जाते.
एकूण षटकांचा खेळ संपलाय. हॅलो हॅलो चेक हॅलो. हॅलो हॅलो. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांचं सहकार्य राहिलं आदरणीय सन्मान्य अयोबजी बागवान सर यांचं देखील शुभागमन झालंय. मी आपल्याला विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. षटकार आलाय अयुबजी बागवान सरांचं स्वागत इथे षटकाराने फलंदाजाने केलंय. धावसंख्या आता मात्र आपण पाहिलं तर 26 आकड्यावरती पोहोचते. 26 ऑन दी बोर्ड. 26 धाबा धावफलकावरती तिसऱ्या षटकाचा खेळ. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. झेलची संधी. षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय. 26 या आकड्यावरती बसलाय. तिसरा धक्का. तिसरा फलंदाज. बॅक टू द डगआउट. बागफुटला गेले. यावेळेस आपण पाहिलं तर दिशा देण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाले. या एका सिंगलच्या मदतीने 27 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. 27 ऑन दी बोर्ड. 27 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत आहेत. अगदी विचार केला तर इम्तियाज फकीर यांचं हे षटक 10 धावा जरूर खर्च झालेत. मात्र एक विकेट देखील मिळवण्यामध्ये ते यशस्वी राहिलेत. हा प्रकार अडवा बॅटने शॉर्ट पोल फसलाय. फटका. बॉल हवेत आहे. आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक 4. प्रशांत बिरादार. बॅक टू द पवेलियन. दरम्यान सचिन माने यांनी हा झेल पकडलाय. विकेट आली आहे. दरम्यान 4था धक्का इथे बसतोय. 4था फलंदाज बाद झालाय. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर षटकाची देखील समाप्ती झाली. 3 षटकांचा खेळ आता संपतोय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 27 या आकड्यावरती. मैदानाच्या आतमधून कुणी जायचं नाहीये. शुभम सातपुते नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा आपण पाहिलं तर
सुनील यांना पाहतोय. हॅलो 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 माईक चेक. हॅलो. चला सामना थोडासा वेगाने घ्यायचा आहे. फास्ट क्रिकेट खेळूया आपण. चला कपिल आलेत गोलंदाजी मार्क वरती. कपिल यांना आपण पाहतो षटक क्रमांक 4 मध्ये आतापर्यंत 27 बनवल्यात. चौथ्या षटकासाठी कपिल यांना आपण पाहतोय. बागफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न. हा बॉल सरी चालला विकेट किपरच्या आता डॉट बॉल येतोय. निर्धाव छोटीची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. धावफलक मात्र 27 या आकड्यावरती स्थिरावलं जात आहे. षटक क्रमांक 4 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चौथ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. त्यानंतर स्ट्रॅटेजिक टाइमआउटचा देखील वेळ होईल. व पिच बॉल वेगाने टाकलाय, ड्राईव्ह केलाय, चांगला फटका इथे पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक डीप मधून येत आहेत. सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चाललाय. दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये इथून पूर्ण होत असताना पाहायला मिळते. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिले तर पुढे सरसावली जाते. धावफलक आता पोहोचते 29 या आकड्यावरती. सिंगल डबलचा खेळ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो दोन्ही फलंदाजांचा, कारण विकेट गमावलाय या मॅच मध्ये. कमी गतीचा बॉल, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन, विविधता इथे मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल आलाय. निर्धाव छोटीची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. धावफलक मात्र 29 या आकड्यावरती स्थिरावलाय. आपल्याकडे किती विविधता आहे ती विविधता दाखवणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न गोलंदाजाचा. बागफुटला गेले, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक नाही या बॅकेंड एरिया खाली क्षेत्रामध्ये बॉल पडलाय. सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाले. त्याला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा इथून कंप्लीट होत आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र आता पोहोचते म्हणजे 31 या आकड्यावरती. 31 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 2 चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली एस स्पोर्ट्स संघाची. आतापर्यंत त्यांचं गोलंदाजी युनिट अतिशय चांगलं केलंय, त्यामुळे या मॅच मध्ये सुस्थितीमध्ये. कमी गतीचा बॉल, ऑन दी राईज फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक नाहीये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न दिसत नाहीये एका धावेवरती. फक्त आणि फक्त थांबवलंय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर 32 या आकड्यावरती पोहोचते. 32 ऑन दी बोर्ड. स्ट्रॅटेजिक टाइमआउटचा हा त्या अगोदरचा हा शेवटचा बॉल आपण पाहणार आहोत. शॉर्टपुलचा फटका, अगदी नटराज स्टाईल मध्ये हा स्ट्रोक केला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात ऍड होते. षटक क्रमांक 4 ची झाले सांगता. 4 षटकांच्या अखेरीस 33 धावा म्हणजे आता वेळ झाली युनिव्हर्सल टेक्सटाईल स्ट्रॅटेजिक टाइमआउटची, जिथे 2.5 मिनिटाचा अवधी दोन्ही संघांसाठी असणार आहे.
एक टाइम आउटचा वेळ झालाय समाप्त. पुन्हा एकदा आपण सामन्याच्या दिशेने जातोय. 4 षटकांच्या अखेरीस 33 बनवल्यात. सुरजित नायर आलेत. पहिल्या बॉलवरती फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट झाले आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालू आहेत, मात्र नॉन स्ट्रायकर एंड वरतून थांबवलं गेलं. एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिलं तर 34 या आकड्यावरती 34 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 5 साठी आपण सुरजित नायर यांना गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहतोय. 5वं षटक हाताळण्याची जबाबदारी. यावेळेस देखील फटका समोरच्या दिशेने केलाय. क्षेत्ररक्षक नाही आहेत. नैसर्गिक अडथळा, धावा मिळतील फक्त आणि फक्त दोन धावेने धावफलक मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या आता पोहोचते ती म्हणजे 36 या आकड्यावरती. सुरजित नायर यांना आपण पाहतोय. लेदर बॉल क्रिकेटचा देखील प्रगल्भ अनुभव या खेळाडूकडे आहे आणि तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवरती. थँक्यू डीसी. 36 या आकड्यावरती धावफलक 36 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 5 चा खेळ चालू आहे. ओबिश बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केले जात आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे सरसावते 37 या आकड्यावरती. चला, प्रेक्षकांसाठी देखील SRS लॅब यांच्याकडून खुशखबर आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल पकडणाऱ्या प्रेक्षकाला 100 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. ओ यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. डॉट बॉल आलाय. जिथे डिक्लेअर आहे तिथे हे बक्षीस नसणार आहे. फक्त आणि फक्त बाउंड्री लाईनच्या बाहेर आपले जे बॅरिकेड्स आहेत त्या बॅरिकेडच्या बाहेरच जर झेल पकडला तर 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे. 37 धावा धावफलकावरती 37 ऑन दी बोर्ड. व पिच बॉल यावेळेस देखील स्लाइस झालाय. बॉल कव्हरच्या दिशेने डॉट बॉल येतोय. निर्धाव चढणीची सांगता मैदानाच्या आतमध्ये 37 या आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावलाय. या सामन्यामध्ये अगदी विचार केला तर पूर्णपणे दबदबा, पूर्णपणे वर्चस्व राहिलंय गोलंदाजांचं. स्पोर्ट्स संघाच्या कारण आतापर्यंत चांगली गोलंदाजी. फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. याही वेळेस आपण पाहिलं तर संपर्क तितकासा कन्व्हिन्सिंग नव्हता. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा. पुन्हा एकदा धावफलकावरती संत गतीने चालू असलेली फलंदाजी. या 2 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरसावते. 39 या आकड्यावरती धावसंख्या. 5 षटकांचा केस संपला फक्त आणि फक्त. 39 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. ऐकूया डीजेचा थरार. फलक 6व्या षटकामध्ये गोलंदाजीमध्ये फेरबल प्रशांत जाधव यांना आपण पाहतोय. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा डॉट बॉल येतोय. निर्धाव चढणीची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. डॉट बॉल आला. वारंवार हाताळले जाणारे डॉट बॉल आणि याच डॉट बॉलचा दबाव इथे फलंदाजांवरती पाहायला मिळतो आणि त्यामुळे फलंदाज शुभम सातपुते देखील आता माघारी परतत असताना पाहायला मिळतात. रिटायर्ड आउटच्या स्वरूपात शुभम सातपुते बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अवतार तमायचे बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतात. याच इचलकरंजीचा स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झालाय. आर्यन तमायचे 39 धावा आतापर्यंत बनवल्या आहेत. इथून पुढे जबाबदारी असणार आहे मोठ्या धावसंख्येची आणि ती जबाबदारी अवतारच्या खांद्यावरती असणार आहे. बागफुटला गेले. फटका यावेळेस देखील एक कव्हरच्या डोक्यावरून केलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र धावा मिळतात पूर्णपणे 4. अवतारचा आलेला हा वार चौकार. मैदानाच्या बाहेर थांबायचंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण थांबायचंय.
43 आकड्यावरती धावफलक 43 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 6चा खेळ चालू आहे. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न वेगात टाकला. हा बॉल डिक्लेअरच्या स्वरूपात बॅटच्या सहाय्याने एक सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 44 आकड्यावरती अवतार तमायचे स्ट्रायकर्स एन वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अवतार तमायचेला आपण पाहतोय स्ट्रायकर्स एन वरती आतापर्यंत 44 धावा बनवल्या क्षमता आहे या खेळाडूकडे. कमी उंची जरूर आहे मात्र ती आक्रमकता त्याच्याकडे आहे. या अगोदर देखील त्याची आक्रमकता आपण पाहिली देखील आहे. चांगला खेळ त्याने या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील केला. स्टेप आउट करून ऑन साईडला टर्न केलाय. फटका चांगला पाहायला मिळाला. बॅटमधून चांगला साऊंड आलाय. सिंगल मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट झाले. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्या आता पोहोचते ती म्हणजे 45 आकड्यावरती. 45 धावा धावफलकावरती. आक्रमक खेळ अजूनही फलंदाजांचा पाहायला मिळत नाहीये. पंचेचाळीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. मिस टाइम स्ट्रोक. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक झेल खाली. सुरक्षित नायने टिपलाय झेल. संपलाय. उमेश पाटीलचा खेळ. धक्का क्रमांक 6वा. उमेश पाटील बॅक टू दी डगआउट. वरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय 45 आणि 45 आकड्यावरती आलेली ही 6वी विकेट. निहाल जाधव आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. अवे फ्रॉम द बॉडी. सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल षटकाची सांगता. 6 षटकांचा खेळ संपलाय. बनवल्यात फक्त आणि फक्त 45 धावा. इथून पुढे 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कशा प्रकारे कामगिरी केली जाईल आता फलंदाजांच्या माध्यमातून पाहावं लागेल. मात्र त्या अगोदर जाऊया डीजे मास्टरच्या एका सुमधूर गाण्याकडे. बाची कडा पाठीमागे चाललाय. विकेट कीपरचा सहारा. फलंदाज बाद झालाय. 7वा धक्का. 7वी विकेट. अवतार तमायचे बॅक टू दी पवेलियन. पंचेचाळीस आकड्यावरती 7वी विकेट. 7वा धक्का. 45 आकड्यावरती. पुन्हा एकदा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू आपण पाहिला तर थोडासा जास्त ऑप्शनच्या बाहेर होता. वाईट लाईनच्या देखील बाहेर आणि त्यामुळे पंचांचा इशारा. वाईट बॉल चालाय. धावसंख्या 46 आकड्यावरती. 7व्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतपर्यंत चालू असताना आपण पाहतोय. आतापर्यंत 46 बनवल्या गेल्या. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. 46 आकड्यावरती धावफलक. दरम्यान आपण पाहिलं तर 7वं षटक चालू आहे. स्लॉग ओव्हरची 2 षटकं मैदानाच्या आतमध्ये अजूनही शिल्लक आहेत आणि या षटकामध्ये फलंदाजाला आक्रमकता दाखवणं गरजेचं आहे. यावेळेस देखील आडवा बॅटने समोरच्या दिशेने स्ट्रोक केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट झाली आहे. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर 47 आकड्यावरती 47 ऑन दी बोर्ड. 47 धावा धावफलकावरती आपण पाहतोय.
षटक क्रमांक 7चा खेळ चालू आहे. आतापर्यंत 47 बनवल्या, 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी. कमी गतीचा बॉल, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन, बोटाची जादू, फिंगर रोल केली आहे. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतपर्यंत आलाय. आतापर्यंत कपिल यांनी चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली आहे. कमी गतीचा बॉल, याही वेळेस चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, आणखीन एक डॉट बॉल, बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल. 47 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. पूर्णपणे या सामन्यामध्ये गोलंदाजांचा दबदबा एस स्पोर्ट्स संघाच्या पाहायला मिळाला. पूर्णपणे जकडून फलंदाजांना ठेवलाय. शेवटचा बॉल 7व्या षटकाचा. फटका फसला, बॉल हवेत आहे, संधी झेलची आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली, कॅच ड्रॉप. झेल सुटलाय आणि त्याचबरोबर एक सिंगल मैदानाच्या आतपरे. परंतु या 2 षटकाच्या स्पेलमध्ये प्रभावित केलंय खऱ्या अर्थाने. आपण पाहिलं तर कपिल यांनी 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या आहेत, 1 विकेट मिळवली आहे. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. एकदा टाळ्यांचा गजर कपिल यांच्यासाठी होऊन जाऊ द्या. सात षटकांचा खेळ संपलाय. 48 धावा धाव फलकावरती. सुरजित नायर यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 8 मध्ये. लेदर बॉल क्रिकेटचा देखील दांडगा अनुभव आहे. वेगात टाकलाय पहिला बॉल, पॉइंटच्या दिशेने फटका केला. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळते, मात्र एक सिंगल चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये लगावली जाते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या येता पोहोचते 49 या आकड्यावरती. 49 धावा धाव फलकावरती. अगदी पाहिलं तर अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती आहे. जी अपेक्षा होती गंगासाई स्पोर्ट्स संघाकडून, त्या धावांची अपेक्षा होती त्या धावा बनवल्या गेलेल्या नाहीयेत. आणखीन एक डॉट बॉल येतोय. यष्टांच्या पाठीमागे याही विकेट किपरचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. चांगली विकेट किपिंग समीर यांची पाहायला मिळते. समीर वंटमोरे, आता जर आपण पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील चर्चा याही नावाची राहिले आणि तोच खेळाडू आपण पाहतोय. 49 धावा धाव फलकावरती. चांगली विकेट किपिंग पाठीमागे समीर यांची. हाफ ट्रॅकर फोर्स केल्या बॉलला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. या सिंगलच्या मदतीने अखेर 50चा आकडा गाठला जातोय. 50 धावा धाव फलकावरती. आता 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 6.67च्या सरासरीने आतापर्यंत धावा बनवल्या गेल्यात. पूर्णपणे दबदबा आपण पाहिलं तर गोलंदाजांचा या मॅच मध्ये पाहायला मिळाला. शेवटचे 3 बॉल. वेगात टाकलाय समोरच्या दिशेने, मिड ऑफला क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा दमदार राहिलाय. डायरेक्ट हिट झाली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये 3ऱ्या पंचाची मागणी केली जाते. मात्र फलंदाजाला माहिती आहे का फलंदाज बाद झालाय का? 3ऱ्या पंचाची मागणी केली जाते. अर्थातच आपण पाहिलं तर इचलकर नॉट आउटचा इशारा आलाय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या आहेत. त्याचबरोबर आपण पाहिलं तर राजीव आंबेसर यांच्याकडून पाहिलं तर बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेले आणण्याचं काम त्याने देखील केलंय. या स्पर्धेचे अध्यक्ष देखील ते आहेत आणि त्याचबरोबर जे जे काम करावं लागते ते काम करण्याची ताकद आपल्यामध्ये पाहिजे. बाबांना या आकड्यावरती धावफलक. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. बाबांना धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 8चा खेळ चालू आहे. 2 बॉल शेवटचे शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 52 बनवल्यात. कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा यावेळी संपर्क नाहीये. पंचांचा इशारा डॉट बॉलचा आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. शेवट गुड केला जाईल का? कारण आपण पाहिलं तर पूर्णपणे या सामन्यामध्ये दबदबा वर्चस्व बोलबाला हा गोलंदाजांचाच राहिलाय.
52 धावा धावफलकावरती. संत अशी फलंदाजी गंगासाई स्पोर्ट्स संघाची. खोलवा टप्प्याचा बॉल पाठीमागे चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये 22च्या स्वरूपात. 1 धाव मिळते. षटक क्रमांक 8 चा खेळ संपतोय. धावसंख्या फक्त आणि फक्त 53 या आकड्यावरती. आजच्या रात्रीतली सर्वाधिक कमी धावसंख्या या सामन्यामध्ये बनवली जाते. 53 या आकड्यावरती धावफलक. 8 षटकांचा खेळ संपला. जिंकण्यासाठी बनवायच्यात 48 चेंडू. फक्त आणि फक्त 54 धावा. व्यासपीठात समोरून लाईनअप करायचं आहे आणि त्यानंतरच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. गंगासाई स्पोर्ट्स मुख्य व्यासपीठासमोर लाईनअप करायचं आणि लगेचच मैदानाचा ताबा आपण घ्यायचा आहे. चला डीजेचं गाणं एक सुमधुर गाणं होऊन जाऊ द्या. अवधूत गुप्ते यांच्या गाण्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचं संपूर्ण वर्णन केले गेलेलं आहे. अतिशय चांगलं गाणं. कोल्हापूर जिल्ह्यातील व्यक्ती कसे आहेत, कोल्हापूर जिल्ह्यातील माणसं कशी आहेत, या गोष्टीचा उल्लेख करून देणारं हे गाणं अवधूत गुप्ते यांचं आपल्याला ऐकायला मिळालं. एक सुमधुर गाणं डीजे मास्तर डीजे सागर यांच्याकडून ऐकायला मिळालंय. सलामीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाले. 54 धावांचं माफक आव्हान भेदण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहतोय. सुरजित नायर लेझर बॉल क्रिकेटचा अनुभव या खेळाडूकडे आहे आणि त्याच्या साथीने शिवकुमार शेट्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोघांना देखील लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे. दोन्ही देखील लेदर बॉल खेळाडू आहेत आणि तेच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि अगदी आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये लेदर बॉल खेळणारे जे फलंदाज आहेत ते पॉवर प्ले ओव्हर्समध्ये जास्तीत जास्त यशस्वी राहिले
किंवा ते ओपनर्स म्हणून जास्तीत जास्त यशस्वी राहिलेत. आपण सुमित ढेकळेचं देखील पाहतो नाव. हा देखील खेळाडू लेदर बॉल क्रिकेटचा चांगला खेळाडू आहे. असे अनेक खेळाडू आहेत जे लेदर बॉल क्रिकेटमधून येत असताना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांनी देखील नाव कमवलंय. अगदी पहिल्या सामन्यामध्ये बच्चन बॉईज संघाकडून हर्ष आमनेसारखा देखील खेळाडू आपण पाहिला. लेदर बॉल क्रिकेट तो देखील खेळत होता. किरणचा पहिला बॉल दिशा करा पाहायला मिळते. वाईट +1 अशा 2 धावा, 2 धावेंच्या मदतीने धावसंख्येला मात्र आता श्री गणेशा झालाय. या 2 धावेने पहिला धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 48 मध्ये 52ची आवश्यकता आहे. आपल्याकडे धावांचा बॅलन्स कमी आहे आणि त्यामुळे तो धावांचा बॅलन्स अगदी जपून वापरावा लागणार आहे. ऑन साइडला फटका लाजवाब आलाय. आसमानी टोला, नोबल हॉस्पिटल षटकार. चला बाहेर बॉल बघायचा आहे. बॉल कुठे गेलाय? लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळाला. सुरजित नायर यांचा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं. पिकअप स्ट्रोक बॉलला येऊ दिला आणि त्यानंतर हा फटका खेचला, थेट पाठवला रस्त्याच्या पलीकडे. थँक्यू ज्यांनी बॉल दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेरून, आपले मनपूर्वक आभार. 8 धावा फलकावरती, 47 बॉल, 46 आवश्यकता आहे. 47 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत. 46 धावा. हा सामना आपण पाहिलं तर रनचे सोप्पा आहे फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल येतो. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. चला यानंतर दोन्ही टीम्स अर्शान चॅम्पियन आणि यंग स्टार दोन्ही टीम्सच्या कॅप्टनने रेडी राहायचंय. स्ट्रॅटेजिक टाइमआउट मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावतोय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. डॉट बॉल आला. या निर्धाव चेंडूने आपण पाहिलं तर धावफलक मात्र स्थिरावलाय. 8 या आकड्यावरती 45 मध्ये 46 आवश्यकता. सुरजित नायर अगदी पहिल्या षटकापासूनच ती आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न करतायत. 8 या आकड्यावरती धावसंख्या, 45 मध्ये 46 ची गरज. व पिच बॉल सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल, तिसरा डॉट बॉल लगातारचा मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतो. आता समीकरण 44 मध्ये 46 धावांचं. जरी हे समीकरण छोटं वाटत असलं तरी ते धावा रोखण्याची धमक गंगासाई स्पोर्ट्स संघामध्ये आहे आणि ती धमक या काही बॉलवरती देखील पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावली 8 या आकड्यावरती. पुढचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. मनगडाच्या साह्याने वळवलं. यावेळेस बॉलला क्षेत्ररक्षक डीप मधून येत आहेत. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाले. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर 9 या आकड्यावरती. 43 मध्ये 45 ची आवश्यकता. अतिशय चांगल्या पद्धतीचा फटका इथे पाहायला मिळालाय. आता स्ट्रायकर्स एन वरती शिवकुमार शेट्टी यांना आपण पाहतोय. त्यांना देखील लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे आणि तोच खेळाडू आपल्याला सध्याच्या घडीला स्ट्रायकर्स एन वरती पाहायला मिळतोय. 43 चेंडू, 45 धावा अजूनही बनवायच्यात. कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 9 या आकड्यावरती धावसंख्या 42 मध्ये 45 ची आवश्यकता आहे. जाऊया डीजेच्या सुमधुर गाण्याकडे. कमॉन डीजे. पहिलं षटक होतं 9 धावांचा. तर दुसऱ्या षटकामध्ये P2च्या या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती राजेंद्र पाटील यांना आपण पाहतोय. चला थोडासा वेग घ्यायचा आहे. 9 या आकड्यावरती धावफलक. आकुटला गेले. टॅप करण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. धावकोटी मिळत नाही. या डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता 41 मध्ये 45 ची आवश्यकता आहे. जरी हा रनचे छोटा वाटला असला तरी देखील आपल्याकडे जी क्षमता आहे ती क्षमता दाखवावी लागते. आणि लक्षात ठेवा, वेळ ही प्रत्येकाची येते. वेळ बदलण्यासाठी वेळ लागत नाही, त्यासाठी प्रयत्न लागतात आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज करत असताना पाहायला मिळत आहेत.
डिक्लेअरच्या स्वरूपात सिंगल आले आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती पोहोचते. 10 ऑन दी बोर्ड, 10 धावा धावफलकावरती. बागफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक, आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतपर्यंत आलाय. 39 चेंडू 44 धावांची आवश्यकता आहे. दहा या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय. 39 मध्ये 44 ची गरज. पुन्हा एकदा ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न, याही वेळेस डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू. डॉट बॉल पर्सेंटेज जर वाढले तर या मॅच मध्ये कमबॅक करू शकतात अर्थातच गंगासाई स्पोर्ट्सचा संघ. आणि आणखीन एक डॉट बॉलने धावसंख्या स्थिरावली आहे. 10 या आकड्यावरती 38 मध्ये 44 आवश्यकता आहे. फटका फसला, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली येत आहेत. कॅच ड्रॉप झाली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या मात्र आपण पाहिली जर 12 या आकड्यावरती 12 ऑन दी बोर्ड. 37 चेंडू 43 ची आवश्यकता आहे. बारा धावा धावफलकावरती 37 मध्ये 42 ची गरज. ऑन साइडला पॅरलर फटका, क्षेत्ररक्षक धावत आहेत मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू झाला फरार. धावा मिळतील 4. फॅपटेक मल्टीस्टेट चौकार. दोन षटकांचा खेळ संपलाय. 16 या आकड्यावरती धावसंख्या आता 36 मध्ये 38 धावांची आवश्यकता. 36 चेंडू आणि 38 धावांची गरज. ला 4 षटकानंतर स्ट्रॅटेजिक टाइमआउटचा वेळ आहे. 4 षटकानंतरच आपण टीम मीटिंग घ्यायचे. चला, अर्शान चॅम्पियन, यंग स्टार दोन्ही टीम्स कॅप्टन आपण रेडी राहायचंय. 4थ्या षटकामध्ये टॉस केला जाईल. 4थं षटक संपलं की 4थ्या षटकानंतर टॉस केला जाईल स्ट्रॅटेजिक टाइमआउट मध्ये. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा किरण यांना आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 ची जबाबदारी किरण यांच्या खांद्यावरती पुन्हा एकदा दिली जाते. पहिलं षटक पॉवर प्लेचं आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 9 धावांचं हाताळलं होतं. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये 16 धावा जरूर खर्च झाल्यात मात्र पहिल्या इनिंग मध्ये ज्या धावा कमी बनवल्या गेल्यात त्यामुळे समीकरण अजूनही सोपं फलंदाजांसाठी पाहायला मिळतं. 36 मध्ये 38 ची गरज. हो, चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाली आहे. सोळा या आकड्यावरती धावसंख्या. 16 धावा धावफलकावरती 35 चेंडू 38 ची गरज आहे. पुढचा बॉल ऑन साइडला टर्न केले जाते. क्षेत्ररक्षक डीप मधून येत आहेत. सिंगल मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट होते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिलं तर पुढे सरसावली जाते. 17 या आकड्यावरती धावफलक आता पोहोचते. 34 चेंडू 37 ची आवश्यकता इथून पुढे या मॅच मध्ये असणार आहे. 34 बॉल मध्ये 37 बनवायच्या. स्ट्रायकर्स एन वरती बॅटर सुरजित नायर आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साइडला फटका फसला, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. झेल टिपला जाईल, विकेट आली. परतीचा प्रवास करावा लागतोय सुरजित नायर. बॅक टू दी पवेलियन.
बॅटर मैदानाच्या आतमध्ये इचलकरंजीचा ढाण्या वाघ अर्थातच समीर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. षटकारांसाठी हाही खेळाडू ओळखला जातो आणि तोच खेळाडू आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. 17 या आकड्यावरती धावफलक. पहिली विकेट 33 मध्ये 37 आवश्यकता. स्ट्रायकर सेनवरती समीर पाहायला मिळतात. किरण चव्हाणच्या खात्यामध्ये 1 विकेट राहिले आतापर्यंत. चांगली गोलंदाजी किरण चव्हाणचा पुढचा बॉल. पिच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय फॉलो थ्रू मध्ये. बॉल स्टॉप केलं जात आहे. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये 32 मध्ये 37 आवश्यकता. इथून पुढे या मॅच मध्ये असणार आहे. पिच बॉल. व्हाट अ स्ट्रोक. नो लुक शॉट. शॉट ऑफ द नाईट. शॉट ऑफ द टुर्नामेंट. समीरच्या बॅट पर मोठा धमाका षटकार. या षटकाराच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या आता पोहोचते ती म्हणजे 23 या आकड्यावरती. 23 31 मध्ये 31 आवश्यकता आहे. 6च्या सरासरीने इथे धाबा बनवायचे आहेत. एकतीस बॉल 31 आवश्यकता. स्ट्रायकर झेनवरती समीर पुन्हा एकदा ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. षटकाची झाली समाप्ती. 3 षटकांचा केस संपलाय. धावसंख्या 23 या आकड्यावरती. 3 षटकांच्या अखेरीस बनवायच्या आहेत 30 बॉल 31 धावा. चला अर्शान चॅम्पियन आणि यंगस्टार दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं आहे. 3 षटकांचा केस संपलेला आहे. ही षटक संपल्यानंतर स्ट्रॅटेजिक टाइमआउट मध्ये टॉस केला जाईल. 30 बॉल 31 आवश्यकता आहे. चला स्ट्रॅटेजिक टाइमआउट आहे त्यामुळे आयोजन कमिटी आपण बबन कोळी सर आपण कोल्ड ड्रिंक्सची व्यवस्था तयार ठेवायची. फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फुल टॉस बॉल वरती आपण पाहिलं तर सावध पवित्रा फलंदाज पाहायला मिळतो. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. धावसंख्या मात्र पोहोचते ती 23 या आकड्यावरती. 29 मध्ये 31 आवश्यकता या मॅच मध्ये आहे. आतापर्यंत चांगली बॅटिंग पाहायला मिळाले. ए स्पोर्ट्स संघ परिस्थितीची जाणीव ठेवून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग केले. यावेळेस स्क्वेअर कटचा फटका. क्षेत्ररक्षक डीप पर्यंत सिंगल मैदानाच्या आतमध्ये इथून देखील कंप्लीट. आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र बदलली जाते. 24 या आकड्यावरती धावफलक. 28 बॉल 30 आवश्यकता या मॅच मध्ये. 28 चेंडूमध्ये बनवायच्या 30 धावा. आतापर्यंत 24 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. पुल करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. यावेळेस आपण पाहिलं तर पंचांचा इशारा 1 फॉर दी ओव्हरचा आलाय. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंचांचा आलाय म्हणजे 1 बाउन्सचा इशारा. डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिरावले 24 या आकड्यावरती. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा बॉल. दिशा पाहणं गरजेचं आहे. लाईन पाहणं गरजेचं आहे. आणि इथे वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव. धावसंख्या 25 या आकड्यावरती. 25 27 मध्ये 29 आवश्यकता. आता विजयाच्या अगदी उंबरट्यावरती ए स्पोर्ट्सचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगला खेळ ए स्पोर्ट्स संघाने केला या मॅच मध्ये. हा ट्रॅकर हुक केलाय. या बॉल वरती आपण पाहिलं तर धावा किती मिळत आहेत. फक्त आणि फक्त 2 धावा. नो बॉलचा इशारा पंचांचा आलाय. यस 2 धावा. यस 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या मात्र आपण पाहिली तर पुढे सरसावते. या 2 धाव्याने धावफलक आपण पाहिलं तर आता पुढे सरसावते 27 या आकड्यावरती. हा ट्रॅकर ऑन साइडला ताकद समीरची मैदानाच्या आतमध्ये थेट पाठवलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाव्यांसाठी. नोबल हॉस्पिटल सिक्सर. समीर शो मैदानाच्या आतपर्यंत. फटका फसलाय. बॉल येत आहे. नो लुक स्ट्रोक येण्याचा प्रयत्न. विकेट किपर धावतात. कॅच ड्रॉप झाली आहे.
सिंगल इथे फक्त आणि फक्त मिळते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर पुढे सरसावते. षटकाची झाले का समाप्ती? यस, 4 षटकांचा खेळ संपलाय. 34 या आकड्यावरती धावफलक. 4 षटकांच्या अखेरीस आता 24 मध्ये 20 ची गरज आहे. युनिव्हर्सल टेक्सटाईल स्ट्रॅटेजिक टाइमआउटचा आता कालावधी असणार आहे 2.5 मिनिटाचा अवधी दोन्ही संघांसाठी असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन झाला या अर्शान चॅम्पियन आणि यंगस्टार. वारंवार कॉल दिला जातोय. टॉस साजरा केला जाईल. अर्शान चॅम्पियन आणि यंगस्टार. वसीम बस ते टॉस केला जाईल. चला, अर्शान चॅम्पियन आणि यंगस्टार दोन्ही टीमचे कॅप्टन. चला, या टॉस साठी वसीमजी सय्यद सर देखील उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. मयूर माळी, मयूर माळी चला या टॉस साठी. मयूर माळी चला या टॉस साठी. यंगस्टार कॅप्टन चला टॉस साठी आपण यायचं. चला, यंगस्टार कॅप्टन आपण या लगेचच मान्यवर थांबलेले आहेत नाणेफेकीसाठी. वसीमजी सय्यद सर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला, स्ट्रॅटेजिक टाइमआउटचा वेळ संपलेला आहे. चोवीस बॉल 20 ची आवश्यकता आहे. युनिव्हर्सल टेक्सटाईल स्ट्रॅटेजिक टाइमआउटचा वेळ झालाय समाप्त. पुन्हा एकदा आपण सामन्याच्या दिशेने जातोय. टॉस केला जातोय. अर्थातच मुख्य व्यासपीठावरती वसीमजी सय्यद सर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. वाईट+1 अशा 2 धावा धाव फलकावरती आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या आता पोहोचते ती म्हणजे 36 या आकड्यावरती. 24 मध्ये 18 ची आवश्यकता या मॅच मध्ये. 24 चेंडू मध्ये बनवायच्या 18 धावा. 36 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळते. कमी गतीचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाठीमागे चाललाय. डिक्लरच्या स्वरूपात पुन्हा एकदा मिळते 1 धाव. पिच बॉल ऑन साइडला फटका. पाट आणि बॉल मधून उत्तम साऊंड आणि समीरच्या पाठमधून फटका. आउट ऑफ द ग्राउंड षटकार. चला, दरम्यान नाणेफेक जिंकले. अर्शान चॅम्पियन संघाने नाणेफेक जिंकले. लवकरात लवकर आपला निर्णय देखील कळवायचा आहे. हे षटक संपण्या अगोदर आपण निर्णय कळवायचा आहे. यस, 43 धावा फलकावरती. 22 चेंडू 11 ची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. डॉट बॉल आला. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता झाली. 21 बॉल 11 ची आवश्यकता इथून पुढे या मॅच मध्ये. 21 मध्ये 11 ची गरज. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस आपण पाहिलं तर धाव कोणती मिळत नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. त्रेचाळीस धावा फलकावरती. 20 मध्ये 11 ची आवश्यकता आहे.
सामना आपण पाहिलं तर वन साइडेड अगदी वन वे ट्रॅफिक प्रमाणे पाहायला मिळालाय. हाफ ट्रॅकर ऑन साइडला शॉर्ट पुलचा फटका क्षेत्ररक्षक येत आहेत, त्याला दिले हुलकावणे, धावा मिळतात 4, चेंडू सीमा पार आलाय, चौकार, 4 धावा. तीन क्षेत्ररक्षक येत आहेत मात्र तरी देखील कॅच ड्रॉप झाली आहे. सिंगल धाव आणि पुन्हा एकदा स्ट्राईक समीरकडे असणार आहे. षटक क्रमांक 5चा खेळ संपतोय. 48 आकड्यावरती धावसंख्या 18 मध्ये 6 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका दूर फक्त आणि फक्त ए स्पोर्ट्सचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आहे 18 मध्ये 6ची आवश्यकता आहे. हर्षण चॅम्पियन निर्णय लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचू द्या. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल जाऊ दिल्या. बॉलला वाईटच्या स्वरूपात मिळते ही एक्स्ट्रा धाव आणि या एक्स्ट्रा धाव्याच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर 49 आकड्यावरती. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. या वेळेस देखील आपण पाहिलं तर बॅक टू बॅकचा दुसरा वाईट बॉल. धावसंख्या मात्र पुढे सरसावेल. हा ट्रॅकर ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, झेल पकडला जातोय. समीर सखे संपला, विकेट आली आहे. दुसरा धक्का. समीर बॅक टू दी पवेलियन. जर मकानदार अमोल आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अमोल यांना आपण पाहतोय. 4 धावांची आवश्यकता आहे. औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. आडवा बॅटने फटका. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने केल्या. क्षेत्ररक्षक धावत आहेत. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालू आहे. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने अजून आपण पाहिलं तर अंतर कमी झालं. आता 16 मध्ये 2ची आवश्यकता आहे. विजयाच्या अगदी उंबरठ्यावरती एएस स्पोर्ट्सचा संघ आपण पाहतोय. फुल टॉस बॉल बॅटची कडा घेतले. यावेळेस देखील आपण पाहिलं तर सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होताना दिसत नाहीये. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर पोहोचते ती म्हणजे 53 या आकड्यावरती. आतापर्यंत विचार केला तर 5.3 षटकांचा खेळ संपलाय. जवळपास 33 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि शिवकुमार शेट्टी सलामीला आलेत. फक्त आणि फक्त 5 चेंडू खेळलेत. 15 बॉल आणि 1ची आवश्यकता. आता स्ट्राईक मिळाले. आडवा बॅटने मॅच फिनिश. खेळ खलास. सामना जिंकलाय. विजयावरती शिक्कामोर्तब एम एस धोनी स्टाईलने फटका केलाय आणि मॅचला फिनिश केलाय. विजय मिळवला ए स्पोर्ट्स संघाने. चला बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेला बॉल द्यायचा आतमध्ये. थोडंसं सहकार्य आपण करायचंय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅट